नाथांचा नाथ गोपीनाथ जन्मला, ज्याला कोणी नाही त्याचा नाथ, त्यांचा वाली होऊन. पोरांना ऐकण्यासारखं आहे. 4 भावंड, ते काढा, ते बांधलेलं. चार मुलं, पांडुरंगराव आणि लिंबाबाईच्या पोटी, आणि एक मुलगी सरस्वती नावाची, सरस्वतीबाई नावाची मुलगी. ती आता इंजेगाव परळी तालुक्यामध्ये दिलेली आहे. 2 नंबर पंडितांना मुंडे, 3 नंबर गोपीनाथरावजी मुंडे, 4 नंबर माणिकरावजी मुंडे, आणि 5व्या क्रमांकाचा अपत्य व्यंकटराव आप्पा मुंडे. 5 अपत्ये. बेताची परिस्थिती आहे. तुम्हाला माहित आहे, तुमच्या माझ्यासारखंच कुटुंब. त्यांचं घर आजही जाऊन पाहिलं तुम्ही, जुनं घर आपल्यासारखंच आहे. 4-2 खळांचं माळवत, पुढं पत्रे टाकलेले, आणि तशा घरामध्ये हाच पांडुरंगरावाचा आणि लिंबाबाई मातेचा संसार. या 5 लेकरांना घेऊन शाळा. 6 वर्षाचे गोपीनाथरावजी झाल्यानंतर मायबापाला वाटते शाळा शिकावी, मोठं व्हावं माझ्या लेकरांनी. 6व्या वर्षी शाळेमध्ये घातलं, जी एका ओट्यावर झाडाखाली शाळा भरत होती. आता नाथऱ्याचं जे मंदिर झालंय, ती इच्छा होती पांडुरंगरावाची. आणि गोपीनाथरावांना ते नेहमी म्हणायचे, बाबा मी वैद्यनाथाची पूजा करतोय, मी श्रावण सोमवार कधीच सोडला नाही. श्रावण महिन्यामध्ये मी गंगेचं पाणी आणून दर सोमवारी वैद्यनाथाला अभिषेक आतापर्यंत केलाय. मी पंढरपूरची वारी कधी चुकू दिली नाही. गोपीनाथा, माझी इच्छा आहे रे, हे 4 पत्र्यामध्ये 4 पत्र्याच्या मांडवात बसलेला मारुती, याच्यावर सावली कर, आणि तिथं भव्य दिव्य मंदिर. बापाच्या इच्छेसाठी त्यांना दादा म्हणायचे, सगळं घर दादा म्हणायचं पांडुरंगरावांना. दादांच्या इच्छेसाठी, साहेब तेव्हा म्हणाले होते, दादांच्या इच्छेसाठी हे एवढं मोठं मंदिर बांधलंय, खूप सुंदर. आणि त्या मंदिरापुढं ती शाळा भरायची. आता ही शाळा मंदिराला अशी बाजूलाच आहे चिकटून, आणि पुढं ओटा, ते झाड. 6व्या वर्षी शाळेत घातले. 1ली ते 4थीचं शिक्षण त्यांचं नाथऱ्यामध्ये झालं. आपल्यासारखंच जिल्हा परिषदेची शाळा. 4थीला तिथली शाळा संपली, आणि 12 किलोमीटर 5वी पासून 12 ते 13 किलोमीटर परळीला येऊन दररोज त्यांना शिक्षण घ्यावं लागायचं. लक्ष द्या, हा संघर्ष कुठून आहे. एका सामान्य, तुमच्या माझ्यापेक्षाही सामान्यातल्या सामान्य घरातून आलेला एक माणूस न्यूयॉर्क पर्यंत जाऊन भारताचं प्रतिनिधित्व करू शकतो. युनोच्या म्हणजे राष्ट्रसंघाच्या मध्ये भारतातर्फे प्रतिनिधित्व केलं ना साहेबांनी 2010 साली. पाचवी ते 10वी परळीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये साहेबांचं शिक्षण झालं. 10वी नंतर त्यांना कॉमर्स घ्यायचं होतं. 11वीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी अंबाजोगाईच्या योगेश्वरी महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला, आणि कळायला लागलं वडील 10 रुपये देऊ शकत नाहीत. वडील 10 रुपये देऊ शकत नाहीत. ही आग होती, आग. वडिलांची परिस्थिती 10 रुपये महिना वसतिगृहाचा देण्याची नव्हती. त्यांनीच बोलून दाखवलेले शब्द आहेत उपमुख्यमंत्री झाल्यानंतर. माझ्या बापाला 10 रुपये देता येत नव्हते, एवढी गरिबी होती, सगळ्यांचीच होती. पण मी अंबाजोगाईला शिकायला गेलो, आणि कॉमर्सचं शिक्षण योगेश्वरीमध्ये सुरू झाल्यानंतर तिथं मित्र भेटला. 11वीच्या पहिल्या वर्षाला ज्या मित्राचा हात धरला ते प्रमोदजी महाजन. गेले नसते तर भारताचे पंतप्रधान आज तेच राहिले असते. हातात हात घातला मित्राच्या, आणि मित्रानं तिथून सुरुवात केली. अरे काय होतंय गरीब समाजातला असलास तर, धनदांडग्याची पोरं त्या वर्गामध्ये शिकत असलेली,
आणि त्यांनी गोपीनाथरावांना सांगितलं की तू आता वर्ग प्रतिनिधीच्या निवडणुकीला उभा राहायचं, मॉनिटर. पण तिथल्या अंबाजोगाईतल्या पोरांनी धनदांडग्या श्रीमंताच्या लेकरो लक्ष द्या, कोण मतदान करील? अरे कुठून आलंय हे रानटी, याची चड्डी बघितली तर बघा 3 ठिकाणी फाटलेली, याला शर्ट नीट घालता येत, नीट शर्ट नाही, काय आहे याच्याकडं, कुठल्या खेड्यातून आलंय, असं म्हणून हिणविणारे पोरं पहिल्या जीवनातल्या पहिल्या शाळेतल्या निवडणुकीमध्ये पराभव झाला. पण त्यांची टीम मात्र निवडून आली बाकीची. 11वी 12वीचं शिक्षण झालं, BCom, पुढे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, आणि लॉ म्हणजे वकिली करायची होती त्यांना. वकिलीसाठी त्यांनी पुण्याला लॉ कॉलेजला ॲडमिशन घेतलं. तेव्हापासून प्रमोद महाजनांची मैत्री तिथपर्यंत. लॉ कॉलेजला गेले की आमचे आदरणीय, आमच्या जिल्ह्याचं वैभव, लातूर जिल्ह्याचं विलासरावजी देशमुख साहेब, त्यांची तिथं भेट झाली. दादा मी 7 दिवस कीर्तन केलेत, 7 दिवस कथा करतो साहेबावर, पूर्ण जीवनामध्ये 5 वर्षे साहेबांचं एवढं लिखाण केलंय. लोक ह्या माणसाला देव मानतात आणि पूजा करतात, काहीतरी असलं पाहिजे ना. हा, लॉला शिकत असताना वसंतराव भागवतांची भेट, RSS, आणि तिथून पुढे जनकल्याणाच्या लोकहिताच्या चळवळीमध्ये त्यांनी सहभाग घेतला. आणि ती वेळ होती 1975ची, 74-75ची. तेव्हा लोकनायक जयप्रकाश नारायण यांची त्यांच्याशी भेट झाली. आणि प्रमोद महाजन आणि गोपीनाथरावजी मुंडे साहेब, हो, ह्या दोघांना आपलं शिष्य त्या माणसानं केलं. आणि अन्यायी अत्याचारी सरकारच्या विरोधामध्ये बंड पुकारायला सुरुवात केली. आणि त्याच वेळी देशाच्या पंतप्रधान होत्या इंदिराजी गांधी, त्यांनी आणीबाणी सुरू केली 1975ला. आणि तेव्हा त्याच्या विरोधामध्ये हे दोन्हीही नेते रात्रंदिवस प्रचार प्रसार करत त्या विरोधात, त्या आणीबाणीच्या विरोधामध्ये फिरायला लागले. सरकार त्यांचंच, त्या सरकारनं उचललं दोघांनाही आणि जेलमध्ये नेऊन टाकलं 16 महिने. 16 महिने 1976-77 उजाडला. आणि तिथं प्रमोदजी महाजनांचा डब्बा घरून येत होता. तिथं प्रज्ञाताईच्या हाताने डब्बा तिथं येत होता. आणि प्रज्ञाताईशी ओळख झाली. आणि 1978ला दाट मैत्री झाली आणि दोघांचं प्रेम झालं. आणि 1978लाच साहेबांचा विवाह, आंतरजातीय विवाह केला. जातपात मानली नाही, आंतरजातीय विवाह केला प्रज्ञाताईंशी. आणि मग 1978ला BJP नावाचा पक्ष या महाराष्ट्रात निघाला. आणि त्या BJPचं पहिलं तिकीट मिळालं गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना. आणि त्या निवडणुकीमध्ये ते हरले. पोरांनो, पुन्हा हरले. लोकांनी विचारलं, साहेब हे नवीन पक्ष, कुणाला माहीत नाही, ह्याची ओळख सुद्धा नाही कुणाला, या पक्षाचं नाव सुद्धा माहीत नाही, तुम्ही कशाला तिकडं एवढं खंबीर नेतृत्व देताय तुम्ही, तर या पक्ष. ते म्हणले नाही, देशासाठी निघालेला हा पक्ष आहे, देशहितासाठी निघालेला आहे, देशभक्तीचा पक्ष आहे RSS. म्हणजे ह्याला कोणी गलत समजू नये, वेगळं समजू नये. रक्ताच्या थेंबात राष्ट्रभक्ती भरलेली आहे. बरं, मग सगळे असे जवळचे म्हणायचे, तुम्ही मोठे होऊ शकता, इकडच्या पक्षात या. तेव्हापासून हरलात ना तुम्ही. त्यांचे शब्द होते, तूफान में ताश का घर नहीं बनता, तूफान में ताश का घर नहीं बनता, रोने से बिगड़ा मुकद्दर नहीं बनता, एक हार से कोई फकीर या एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता. अरे एकदा हरलो म्हणजे काय झालं? पडलो म्हणजे संपलो नाही, पडणे म्हणजे संपणे नाही, हरणे म्हणजे शेवट नाही. मी पुन्हा लढेन,
लागली जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू झाल्या. उजनी मतदारसंघाच्या गटातून बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मताधिक्याने त्याच वर्षामध्ये जिल्हा परिषदचा सदस्य म्हणून साहेब निवडून आले 1978. पुन्हा 1980ला निवडणुका लागल्या विधानसभेच्या आणि साहेब पुन्हा उभारले विधानसभेला आणि 1980ला पहिल्यांदा आमदार झाले आणि भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे ते अध्यक्षही झाले. कारण महाराष्ट्रात तेव्हा कोणी नव्हतं या पक्षाचं. लक्ष द्या मायबापू, एक पक्ष सत्तेपर्यंत नेणं, पक्ष काढून इथं आयुष्य गेलं, एका गावात माणसांचं आयुष्य गेलं, सरपंच व्हायचंय म्हणून आयुष्य गेलं तरी अजून सरपंचकीची माळ गळ्यात पडली नाही. फक्त एका गावापुरतं सांगायलो हा महाराष्ट्र किती मोठा आहे. या महाराष्ट्रातून सत्ता आणायची आहे आणि आता नारळ फोडल्याने सुरुवात केली. 2 आमदार निवडून आले होते फक्त. त्या पक्षाची विचार करण्यासारखा आहे. आणि तिथून पुढे संघर्ष सुरू केला. सरकारचे वाभाडे काढायला सुरुवात केली. सरकारचे पाप जनतेसमोर आणायला सुरुवात केली. सरकारचा मनमानी कारभार जनतेपर्यंत आणायला सुरुवात केला. हे सहन झालं नाही. सगळे नेते एकत्र आले आणि दुसऱ्या 1985च्या निवडणुकीला पुन्हा साहेबाला सगळ्यांनी मिळून साहेबांचा पराभव केला. 1985ला पुन्हा निवडणुकीत हार. पण थकणार नाही, रुकणार नाही, कधी यांच्या पुढे झुकणार नाही या सत्ताधीशांपुढे. 85 ते 90 हो पक्षाची बांधणी करायला सुरुवात केली. कमाल कमाल वाटते. एका पलंगाचं स्टेज करून पहिली सभा उमरग्यामध्ये, याच धाराशिव जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यामध्ये त्या चौकामध्ये, छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एक पलंग आणून टाकायला लावला आणि त्या पलंगावर उभारून 100 ते 125 माणसं होते. तेवढ्या माणसांमध्येच पहिली सभा घेणारा माणूस 1-1 लाख, 2-2 लाख, 3-3 लाख लोकांच्या सभा घेत फिरतो. 100 माणसापासून सुरू केलेला हा प्रवास लाखो माणसांपर्यंत पोहोचतो, पण मागे हटत नाही. पुन्हा 1990ला साहेब निवडून आले. 91ला शिवसेनेतून फुटून भुजबळ साहेब तिकडं गेले. शिवसेनेच्या जागा कमी झाल्या आणि भाजपचा विरोधी पक्ष नेता करायचं ठरलं. तोपर्यंत तुम्हाला विरोधी पक्ष नेता काय असतो माहीत होतं का? बोला. कोणाकोणाला माहीत होतं? हां बोला. माहीत असलं तर बोला. मला नव्हतं. तुम्हाला विरोधी पक्ष नेता काय असतो हेच महाराष्ट्राला माहीत नव्हतं. 1991ची गोष्ट आहे आणि सर्वानुमते साहेबांच्या गळ्यात विरोधी पक्ष नेते पदाची माळ पडली. लाल दिव्याची गाडी मिळाली. तिथून जे गाडी सुटली महाराज, 1992ला मुंबईत झालेले बॉम्बस्फोट, गुन्हेगारीकरण, राजकारणाचे गुन्हेगारीकरण, त्याच्यावर काढलेल्या संघर्ष यात्रा, शिवनेरी ते शिवतीर्थ ही यात्रा जेव्हा काढली, लाखोच्या संख्येनं लोक साहेबांना साथ देत होते. सरकारचं हे सगळं पाप बाहेर काढलं. 1994 पर्यंत बाळासाहेबांशी युती केल्याशिवाय आपला पक्ष मोठा होऊ शकत नाही, आपली सत्ता येऊ शकत नाही. आणि मग युती झाली आणि युती करून सामान्य घरातल्या सामान्य साधारण नेत्यानं अहोरात्र 6000 गावांना भेटी दिल्या. आपल्याला अजून पाहुण्याच्या गावाला सुद्धा भेटी देणं होईना. सगळ्या 6000 गाव आहेत जिथं जाऊन साहेब 2 मिनिट तरी बोललेत लोकांशी. या महाराष्ट्रातली एकही तहसील नाही जिथं ते पोहोचले नाहीत. बोला माय बापू, 6000 गावात जाणं होते का? आणि तिथं जाऊन लोकांशी संवाद साधला म्हणून लोक मोहळासारखे, लोकांची गर्दी. साहेब निवडून आले काय, साहेब सत्तेत असले काय आणि साहेब सत्तेत नसले काय, गर्दी कायम तेवढीच. हे दुसरे मंत्री म्हणायचे, मंत्री पदावर असलेले, अरे आमचं सरकार, आम्ही मंत्री, पण गर्दी मात्र तिकडं गोपीनाथरावांकडे होते. काय कारण आहे? माणसाचं मोहळ
माणसांची गर्दी त्या माणसापासून शेवटपर्यंत कधीच हटली नाही. त्यांचे पियेनी पुस्तक लिहिले बघा, साहेब गेल्यानंतर पुस्तक लिहिले, त्याच्यात त्यांना प्रश्न विचारलाय, असं काय होतं गोपीनाथ मुंडेला कशाचं व्यसन होतं, व्यसन कुठल्या गोष्टीचं? तर ते केशव उपाध्यायांनी सांगितले बघा त्या पुस्तकात. ते म्हणले गोपीनाथ मुंडे नावाच्या या महापुरुषाला, या लोकनेत्याला लई मोठं व्यसन होतं. व्यसन काय बरं आहे? कोणतं व्यसन होतं? कशाचं व्यसन होतं? मोठं व्यसन होतं. पण कशाचं? माणसांचं. माणसाशिवाय करमतच नव्हतं. पहाटे 3 वाजताही त्यांच्या बंगल्यापुढे माणसं बसलेलीच असायची भेटण्यासाठी. आणि ते आम्हाला सांगायचे, रात्री 3 वाजू द्या, 4 वाजू द्या, 5 वाजू द्या, कुठल्याही जाती पातीचा, कुठल्याही धर्माचा, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या कुठल्याही जिल्ह्याचा माणूस मला भेटायला आलेला असेल तर मला भेटल्याशिवाय मी झोपणार नाही. मला भेटल्याशिवाय तो माणूस परत नाही गेला पाहिजे. जगात असं गाव नाही जिथं गोपीनाथ मुंडेचं नाव नाही. अशी एक म्हण निर्माण झाली होती, तुम्हाला आठवतं का नाही की महाराज, ज्याच्या पाठीवर गोपीनाथराव मुंडे साहेबांचा हात तो थेट विधान भवनात. दगडालाही शेंदूर लावला माणसानी आणि हात जरी पुसला दुसऱ्या दगडाला तरी लोक त्याचं असं दर्शन घेतात. तसं गोपीनाथराव मुंडे साहेबांनी ज्यांच्या पाठीवर हात ठेवला, या लोकनेत्याचा ज्याला स्पर्श झाला तो देव झाला, तो निवडून आला. मला सांगा, पाथर्डी मतदारसंघामध्ये साहेब म्हणतील त्या दगडाला लोक मतदान करतात. जात जात करणाऱ्यांनो, अहो दगड उभा करू द्या त्यालाच लोक निवडून देतात. असे काही मतदारसंघ आहेत महाराष्ट्रात, 4 ते 5 मतदारसंघ. साहेबांना दगड उभा केला तर त्याला मतदान करीत होते, लोक निवडून देत होते, जात बघत नव्हते. पण आतापर्यंत साहेबांनी जेव्हापासून दिलंय मोनिकाताई राजळे आमच्या, अजूनही त्याच आहेत. का एखादा वंजारी उभा करता आला नसता? लोकांच्या लक्षात येत नाही महाराज. ज्या रेणापूर मतदारसंघानं, हे जवळचे आहेत तिथले, ज्या रेणापूर मतदारसंघानं किती होते वंजारी, हे लोक जर म्हणत असतील ना, इतर लोक जर म्हणत असतील गोपीनाथराव मुंडेंना, अरे लाज वाटली पाहिजे, लाज. गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना ज्या रेणापूर मतदारसंघानं 5 वेळा निवडून दिलं, आमदार केलं, त्या मतदारसंघात 60% मराठा समाज आहे, 15% वंजारी समाज आहे. जातीवादी माणूस असता तर लोकांनी निवडून दिलं असतं का? तेव्हाच उचलून बाहेर दळणातल्या खड्यासारखं फेकून देतात लोक. अरे काय मैत्री होती, हा काय मैत्रीची ती एक किस्से सांगावेत तुम्हाला. विलासराव देशमुख साहेबांशी किती गोड मैत्री होती महाराज, जीवाला जीव देणारे. विलासरावजी गेल्यानंतर 2012ला मुंडे साहेबांच्या डोळ्यातून खळकन पाणी आलं. एकदा 3 जून 2006ला प्रमोदजी महाजन गेल्यानंतर खूप रडले आणि समाजापासून बाजूला राहिले.